देवळाली महोत्सवात रंगली चित्रकला स्पर्धा. विद्यार्थ्यांनी साकारली आपल्या भावविश्वातील स्वप्न. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव. मागील 11 वर्षांपासून देवळालीत सामाजिक बांधिलकी जोपासत सुरू झालेल्या देवळाली फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन नाशिक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गुडसे यांनी केले. देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संयुक्त प्राथमिक शाळेच्या प्रांगणात देवळाली फेस्टिवल अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेस प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद रहाणे, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, गोकुळ लोखंडे, भैयासाहेब कटारे, लियाकत काझी आदी पत्रकार बांधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना पत्रकार प्रमोद रहाणे यांनी देवळाली महोत्सवाने देवळालीच्या सांस्कृतिक वैभवात भर घातल्याने आयोजकांचे कौतुक केले. तसेच सर्व वयोगटाला महोत्सवात सामावून घेत त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिलेत. चित्रकला स्पर्धेत सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता 5वी ते 7वी गटासाठी बागेत लहान मुलांसमवेत खेळणारे आजोबा, माझ्या शाळेतील स्वच्छता अभियान, आवडती व्यक्ती किंवा नेता, माझे स्वप्न, तसेच 8वी ते 12वी या गटासाठी तुम्ही केलेली सामाजिक मदत, कार्य, ऐतिहासिक प्रसंग, देवळाली महोत्सवातील एका स्पर्धेतील क्षण, माझे स्वप्न असे विविध विषय देण्यात आले होते. प्रास्ताविकातून आयोजक जीवन गायकवाड यांनी देवळाली महोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी कृष्णा लोखंडे, राजेंद्र ताजनपुरे, राजश्री मोजाड, पंकज निसाळ, राहुल हळदे, निशा कतकडे, नीता करपे आदी प्रयत्नशील होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.